लॉजिक मधला एक महत्त्वाचा टॉपिक आज आपण बघणार आहोत आणि टॉपिकचं नाव आहे विदाउट युजिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह द फॉलोइंग लॉजिकल इक्विव्हॅलेन्सीज. जर हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा असेल तर काय काय माहीत असले पाहिजे, काही लॉ माहीत असले पाहिजे. खूप सारे लॉ दिलेले आहेत ऑलरेडी टेक्स्टबुकमध्ये, पण मी काही ठराविकच लिहिले जे आपल्याला कामाचे आहेत. कोणकोणता लॉ माहीत असला पाहिजे. पहिला आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ कधी वापरायचा? जर आपल्याला 3 स्टेटमेंट दिलेत पी, क्यू आणि आर, मध्ये डिफरन्स सिम्बॉल आहे, इथे ऑर येते, इथे अँड असेल, किंवा इथे अँड येते तर ऑर असेल. अशामध्ये आपण कसं करायचं? पी ऑर बाहेरची स्टेटमेंट जी आहे तिला एकदा क्यू सोबत घ्यायचा, एकदा आर सोबत घ्यायचं. बघा कसं, पी ऑर क्यू, पी ऑर हा क्यू आला, मिडलवाला अँड मिडललाच राहिला. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये पी ऑर सेकंड स्टेटमेंट मी लिहून घेतली, जसं आपण मल्टिप्लिकेशनला करतो त्याच वेळेने. ओके, सेम इथे पण बघा, पी अँड क्यू ऑर आर मी एक्सपांड केला. एक्सपांड करताना पी अँड क्यू सोबत पण येईल, पी अँड आर सोबत पण येईल. बघा, पी अँड क्यू मधला ऑर मिडललाच राहील आणि परत येईल मग पी अँड आर. हा रूल खूप महत्वाचा आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, मला 2 ब्रॅकेट जर दिलेले असतील आणि दोन्ही ब्रॅकेटमध्ये एखादी स्टेटमेंट रिपीट होत असेल विथ सिम्बॉल, फॉर एक्झाम्पल इथे पी आहे, इथे पण पी आहे, इथे ऑर आहे, इथे पण ऑर आहे, तर स्टेटमेंट विथ सिम्बॉल रिपीट होत असेल 2 वेगवेगळ्या ब्रॅकेटमध्ये, तर तिला आपण कॉमन काढू शकतो विथ सिम्बॉल. जर मी त्या स्टेटमेंटला सिम्बॉल सोबत कॉमन काढला, म्हणजे इथे या केसमध्ये पी आणि ऑर दोघांना जर मी कॉमन काढला तर आतमध्ये क्यू अँड आर राहील. बघा, इथे पी ऑरला कॉमन काढला इथून तर आत राहील क्यू अँड आर. हा लॉ आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉस आहे. म्हणजे एक्सपांड करणं तोही डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे, कॉमन काढला तरीही डिस्ट्रीब्युटिव्ह लॉस आहे. कधी एक्सपांड करायचा, कधी कॉमन काढायचा, ते एक्झाम्पल आल्यानंतर मी सांगेन तुम्हाला. अजून कोणकोणते लॉ आहेत जे आपल्याला माहिती असायला पाहिजे. पहिला आहे पी ऑर टी इज इक्वल टू टी. काय अर्थ होतो याचा? पी एक स्टेटमेंट आहे, ती काही असू शकते, पी किंवा आर वगैरे काही. स्टेटमेंट सोबत आर टी आला किंवा तिचा स्वतःचा निगेशन आला आणि मध्ये जर आर असेल तर आन्सर ट्रू येतो. रूल. दुसरा रूल, स्टेटमेंट सोबत अँड एफ आला किंवा अँड निगेशन ऑफ इटसेल्फ आलं. स्टेटमेंटचं स्वतःचं निगेशन तिच्या सोबत आलेलं आहे आणि मध्ये अँड असेल तर एफ येतो. परत बघा एकदा, पी ऑर टी टी असतो, पी ऑर निगेशन पी टी असतो, पी अँड एफ एफ, पी अँड निगेशन पी एफ असतो. ऑर मध्ये ट्रू, अँड मध्ये एफ राहतो. एवढं शॉर्टकट मध्ये लक्षात ठेवा. परंतु काही केसेस अँड टी कधी जर आला तर कॅन्सल होतो. अजून कोण कॅन्सल होतो? ऑर एफ कॅन्सल होतो. ओके, अँटी आणि ऑर एफ हे दोन टर्म जर का एखाद्या एक्झाम्पल मध्ये आले तर ते बाजूला काढून टाकायचे, निग्लेक्ट करायचे. अजून काही लॉ, जर माझ्या स्टेटमेंटमध्ये निगेशन आलं, हा वाला सिम्बॉल, आणि मी त्याला सिम्प्लिफाय केला ते स्टेटमेंटला, तर लॉला नाव लिहिताना कॉम्प्लिमेंट लॉ लिहायचं. आणि ट्रू किंवा फॉल्सला जर मी सिम्प्लिफाय करणार असेल तर त्या लॉला आयडेंटिटी लॉ असं नाव द्यायचं. अजून कोणकोणते? इंटरचेंज. 2 स्टेटमेंट आहेत, त्यांना मी इंटरचेंज केले, सिम्बॉल नाही चेंज केले. फॉर एक्झाम्पल क्यू आर पी होता, त्याला पी आर क्यू केला, इंटरचेंज केले, तर त्या लॉला कम्युटेटिव्ह लॉ असं म्हटलं जातं. हे 2 लॉ आहेत, कधी कधी यूज होतात. पी देन क्यू सिम्प्लिफाय करायचं झालं, मीन्स विदाउट युजिंग इफ देन असेल तर पी देन क्यू ला सिम्प्लिफाय केला जातो, निगेशन पी ऑर क्यू असं लिहिला जातो. दुसरा आहे पी डबल इम्प्लिकेशन क्यू, बाय कंडिशनल लॉ. पी डबल इम्प्लिकेशन क्यू असेल तर त्याला एक्सपांड करताना पी देन क्यू अँड क्यू देन पी लिहिला जातो. यालाच एक्सपांड केला ह्या दोघांना तर होतो निगेशन पी ऑर क्यू अँड निगेशन क्यू ऑर पी. तर हे लॉ आहेत जे आपल्याला आधी स्टडी करायचे, परत परत त्यांना बघून घ्या. याचा आधी स्टडी करा आणि मग एक्झाम्पलला बघा. विदाउट युजिंग ट्रूथ टेबल मला एक लॉजिकल स्टेटमेंट दिली जी प्रूव्ह करायची आहे. काय स्टेटमेंट आहे? पी ऑर क्यू अँड पी ऑर निगेशन क्यू इज इक्वल टू पी मला प्रूव्ह करायचं आहे, पण ट्रूथ टेबल न वापरता. तर काय वापरायचं आहे मला? लॉजिक मधले रूल्स. ओके, पहिल्यांदा काय करायचं आहे आपल्याला? आपल्याला त्याची लेफ्ट हँड साईड लिहून घ्या. तुम्ही लेफ्ट हँडने पण सुरू करू शकतो, राईट हँड साईडने पण सुरुवात करू शकतो, परंतु इथे सर्वात जास्त टर्म लेफ्टला आहे म्हणून मी लेफ्टने स्टार्ट केलंय. मोस्ट ऑफ द टाइम लेफ्ट हँड साईडने सुरुवात केली जाते. मी स्टेटमेंट लिहून घेतले. आता रूल पहिल्यांदा, सिम्प्लिफाय करत असताना स्टेटमेंट सोबत तिचा निगेशन आलाय का चेक करायचा. इथे दिसतो पी सोबत निगेशन पी आलाय, इथे पण पी सोबत निगेशन पी आलाय, मध्ये अँड असेल किंवा ऑर असेल तर तो सिम्प्लिफाय होतो. स्टेटमेंट सोबत त्याचा निगेशन असेल तर, दुसरी स्टेटमेंट असेल तर सिम्प्लिफाय होत नाही डिरेक्टली.
ओके, इथे बघू पी सोबत क्यू आला, पी सोबत पी नाहीये, डिफरंट स्टेटमेंट. इथे पण पी सोबत डिफरंट स्टेटमेंट आहे, म्हणजे सिम्प्लिफाय नाही. मग याला पुढची स्टेप काय करायची? अशा टाईपच्या एक्झाम्पलमध्ये स्टेटमेंट सोबत तिच्या सोबतचा निगेशन नसेल तर एक्सपांड केला जातो किंवा कॉमन काढला जातो. इथे दोन स्टेटमेंट, दोन ब्रॅकेट वेगवेगळे आहेत, म्हणजे ऑप्शन एकच आहे, कॉमन काढणं. आता कॉमन काढताना स्टेटमेंट विथ सिम्बॉल कॉमन काढायचे. आता इथे कोणती स्टेटमेंट आहे जी रिपीट झाले? इथे पी रिपीट झालाय, ऑर सिम्बॉल इथे रिपीट झालाय. याचा अर्थ मी पी आणि ऑर ह्या दोघांना कॉमन काढू शकतो. जर पी ला आणि ऑर ला मी कॉमन काढला तर रिमेनिंग टर्म काय राहते? रिमेनिंग टर्म राहते क्यू, इथला सिम्बॉल अँड आणि इथे असलेला निगेशन क्यू. मी एखादी टर्म कॉमन काढतो, ओके, किंवा एक्सपांड करतो, अशा लॉला आपण काय म्हणतो? त्याला म्हटलं जातो डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. सो मी इथे लिहिणार डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. नेक्स्ट स्टेप बघूयात आपण. पहिली स्टेप तर झाली, मी कॉमन काढला. जेव्हा जेव्हा एखादी टर्म तुम्ही कॉमन काढणार तेव्हा ब्रॅकेट मधली टर्म नक्कीच 100% सिम्प्लिफाय होईल. या दोघांपैकी एक रूल तिथे अप्लाय होतो. ओके, बघूया. क्यू एक स्टेटमेंट आहे, त्याच्यासोबत तिचं स्वतःचा निगेशन आलाय आणि मध्ये अँड आहे. स्टेटमेंट सोबत तिचा निगेशन असेल आणि मध्ये जर अँड आला तर आन्सर फॉल्स येतो, म्हणजे हा जो आहे तो रिप्लेस होईल फॉल्सने, याने. रिमेनिंग मी ॲज इट इज लिहिला, टी ॲज इट इज, ऑर ॲज इट इज, या स्टेटमेंटला रिप्लेस केला याने. आणि आपण आधी इथे लॉ लिहिले की निगेशन जर का सिम्प्लिफाय झाला, हा वाला निगेशन जर सिम्प्लिफाय झाला तर लॉला नाव असतो कॉम्प्लिमेंट लॉ. आणि लास्ट स्टेप बघूयात आपण. अजून एक रूल बघितला आपण की अँड टी असेल किंवा ऑर एफ असेल तर कॅन्सल होतो. इथे दिसतो ऑर एफ, मग तो कॅन्सल होईल आणि फायनली स्टेटमेंट राहील पी, ओनली पी, जी की आपल्याला प्रूव्ह करायची होती. सो आपल्याला राईट हँड साईड भेटलेली आहे. आता इथे हा लॉ कोणता आहे? ट्रू किंवा फॉल्सला जर मी सिम्प्लिफाय केला तर लॉचं नाव राहतो आयडेंटिटी लॉ. म्हणून इथे मला लिहावं लागेल आयडेंटिटी लॉ. अजून एक एक्झाम्पल बघू, जरासा कॉम्प्लिकेटेड पण खूप वेळा रिपीटेड झालाय. स्विचिंग सर्किटमध्ये पण हा एक्झाम्पल येतो. बघूया काय आहे. पी अँड क्यू ऑर निगेशन पी अँड क्यू ऑर पी अँड निगेशन क्यू इज इक्विव्हॅलंट टू पी ऑर क्यू. मला प्रूव्ह करायचं आहे. मी लेफ्ट हँड साईड लिहून घेतली. बघूया, 3 ब्रॅकेट आहेत, 1 2 3. पहिला चेक करायचा, पी जर स्टेटमेंट आहे तर पी सोबत किंवा क्यू सोबत किंवा आर जे पण स्टेटमेंट असेल, स्टेटमेंट सोबत स्वतःचा निगेशन आलाय. पी सोबत क्यू आलाय, डिफरंट स्टेटमेंट. इथे निगेशन पी सोबत क्यू डिफरंट आहे, पी सोबत निगेशन क्यू डिफरंट. स्टेटमेंट सोबत तिचाच निगेशन असला पाहिजे तर तो डायरेक्टली सिम्प्लिफाय होतो. इथे तरी डायरेक्टली सिम्प्लिफाय होणार नाही. सेपरेटली ब्रॅकेट दिले, मग ऑप्शन काय राहतो? ऑप्शन एकच कॉमन निघतो का बघा. ओके, सेम टर्म कुठे रिपीट होते का? कॉमन काढताना पहिल्या दुसऱ्यातून काढला तरी चालेल, दुसऱ्या तिसऱ्यातून कॉमन काढला तरी चालेल, किंवा पहिल्या आणि तिसऱ्या स्टेटमेंटमधून कॉमन काढला तरी चालेल. फक्त विथ सिम्बॉल, सिम्बॉल सुद्धा सेम असला पाहिजे. पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये बघितला, इथे पी आहे, इथे निगेशन पी डिफरंट आहे. इथे दिसतोय मला क्यू, इथे पण क्यू सेम आहे. सिम्बॉल चेक केला, अँड आहे, अँड आहे. स्टेटमेंट आणि सिम्बॉल दोन्ही पण रिपीट झाले पाहिजे. तर कॉमन काढताना दोघे पण आपण कॉमन काढणार. तर इथे तरी आपल्याला अँड क्यू ला कॉमन काढायचं आहे. ओके, सो रिमेनिंग टर्म काय राहते ते बघू. अँड क्यू जर निघून गेला तर राहतो माझा पी, ओके, ऑर सिम्बॉल, आणि हा निगेशन पी राहतो. ओके, पी ऑर निगेशन पी ब्रॅकेटमध्ये कॉमन कोणाला काढला? अँड क्यू कॉमन निघाला. रिमेनिंग स्टेटमेंट माझी ॲज इट इज मी ठेवली. रिमेनिंग होता पी अँड निगेशन क्यू. इथे तुम्हाला दिसेल की मी एक टर्म कॉमन काढली, कोणती? अँड क्यू ला. जेव्हा एखादी टर्म आपण कॉमन काढतो तो लॉ असतो डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. पुढे जाऊ आपण. जेव्हा पण तुम्ही एखादी टर्म कॉमन काढाल तेव्हा ब्रॅकेटच्या आतल्या ज्या टर्म आहेत त्या नक्कीच 100% सिम्प्लिफाय होणारच. जर मी अँड क्यू कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये राहिला पी ऑर निगेशन पी. दिसतं तुम्हाला पी सोबत त्याचा स्वतःचा निगेशन आलाय, मध्ये ऑर आहे. पी ऑर पी, पी ऑर निगेशन पी इज इक्वल टू टी. सो इथे माझा टी. रिमेनिंग टर्म मी ॲज इट इज ठेवतो. काय काय राहिलं माझा? अँड क्यू राहिला, ऑर राहिला, पी अँड निगेशन क्यू आला. या स्टेपमध्ये मी काय केलं,
निगेशनला सिम्प्लिफाय केला आणि जेव्हा निगेशनला सिम्प्लिफाय करतो लॉचं नाव असतो कॉम्प्लिमेंट. पुढे जा टी एन क्यू ऑर पी एन निगेशन क्यू. इथे आला टी आणि आधी पण आपण बघितलाय एन टी असेल कॅन्सल होतो, त्याचा इम्पॅक्ट काहीच होत नाही. एन टीला मी कॅन्सल केला, रिमेनिंग टर्म राहिली माझी क्यू ऑर पी अँड निगेशन क्यू. आता इथे ट्रू आणि फॉल्स, ट्रूला मी काढून टाकला, ट्रू फॉल्सला सिम्प्लिफाय केलं तर मात्र लॉ असतो आयडेंटिटी. ओके, अजून पुढे जाऊयात. इथे ब्रॅकेटमध्ये पी अँड निगेशन क्यू आहे, डिफरंट स्टेटमेंट आले. डिफरंट स्टेटमेंट आले म्हणजे सिम्प्लिफाय होणार नाही, कॉमनली काढू शकत नाही. एकच ऑप्शन एक्सपांड करणं. मग एक्सपान्शनवाला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरू आपण. कसा येईल, इथे क्यू आर आहे तर क्यू आर ही टर्म पी सोबत पण येईल, निगेशन क्यू सोबत येईल आणि मिडलवाला अँड मिडललाच राहील, मिडलवाला अँड मिडललाच राहील. बाकीच्या टर्म बघू आपण. काय सांगितलं, क्यू आर तसाच राहील दोन्ही स्टेटमेंट सोबत. स्टेटमेंट कोणते आहे, इथे आहे पी, दुसरी आहे निगेशन क्यू. मी काय केला, या स्टेपमध्ये एक्सपांड केला म्हणून या लॉला नाव असेल डिस्ट्रीब्युटिव्ह. पुढे जाऊ आपण. जेव्हा जेव्हा तुम्ही एक्सपांड कराल ना तर ब्रॅकेटमध्ये एक तरी कोणती तरी टर्म जी आहे ती सिम्प्लिफाय होईल. आता इथे कोण सिम्प्लिफाय होणार आहे, हा क्यू ऑर निगेशन क्यू. क्यू ऑर निगेशन क्यू स्टेटमेंट सोबत त्याचा निगेशन आहे आणि ऑर असेल तर आन्सर ट्रू येतो. याला रिप्लेस करेन मी, त्याला रिप्लेस कशाने करणार आहे मी, ट्रूने. याला काढून टाकला ट्रू, इथे टाकला अँड, इथे राहिला माझा क्यू ऑर पी ॲज इट इज. मी कोणाला सिम्प्लिफाय केला, मी निगेशनला सिम्प्लिफाय केला. निगेशनवाला सिम्प्लिफाय होतो तेव्हा त्या लॉला नाव असतो कॉम्प्लिमेंट. आता लास्ट मध्ये राहिला आपला अँटी. अँटी तर कॅन्सल होतो, जर अँटी निघून गेला तर टर्म काय राहील, आपली टर्म राहील क्यू ऑर पी. अँटी निघून गेला, अँटी निघून गेला, जर टी निघून गेला, ट्रू फॉल्स वाला सिम्प्लिफाय झाला तर लॉचं नाव काय असेल, आयडेंटिटी लॉ. आणि लास्ट मध्ये बघूया, मला प्रूव्ह करायचा होता पी ऑर क्यू, पण माझा आन्सर आला क्यू ऑर पी. मग मी याला इंटरचेंज करू शकतो. मी इंटरचेंज केला मग मात्र लॉचं नाव काय येईल, मग नाव येईल कम्युटेटिव्ह लॉ. सो अशा प्रकारे आपण लॉजिकल इक्विव्हॅलेन्सेस या लॉचा यूज करून सॉल्व्ह करू शकतो. लॉजिक टॉपिकमध्ये प्रॉब्लेम सेटमधील एक एक्झाम्पल बघू, ज्याच्यामध्ये एक लॉजिकल एक्सप्रेशन दिलंय आणि त्याला आपल्याला सिम्प्लिफाय करायला सांगितलंय. तर एक्सप्रेशन आहे निगेशन पी अँड क्यू ऑर निगेशन पी अँड निगेशन क्यू ऑर पी अँड निगेशन क्यू. याला सिम्प्लिफाय करायचं आहे जेणेकरून आपल्याला मिनिमम स्विचेस असतील. आता बघूया स्टेटमेंट. इथे 3 वेगवेगळे ब्रॅकेट. स्टेटमेंट बघू, पी सोबत त्याचा निगेशन आलाय का. इथे पी सोबत क्यू आला नाही, इथे पी सोबत क्यू, इथे पी सोबत क्यूच आहे. स्टेटमेंट डिफरंट आहे. स्टेटमेंट आणि त्याचा निगेशन सोबत आला तर सिम्प्लिफाय होतो, इथे तसं काही होत नाही. मग अशामध्ये काय करता येईल, आपल्याला एकच ऑप्शन कॉमन काढणे. ओके, कॉमन काढताना स्टेटमेंट विथ सिम्बॉल कॉमन काढणं आहे. इथे बघितला निगेशन पी, इथे पण निगेशन पी काढू शकतो, कॉमन काढू शकतो. सिम्बॉल पण चेक केला, इथे अँड आहे, इथे पण आहे, म्हणजे कॉमन काढू शकतो. पहिल्या आणि दुसऱ्यामधून मी कॉमन काढू शकतो. दुसऱ्या तिसऱ्यामध्ये कॉमन निगेशन क्यू आहे दिसतो, इथे सुद्धा मी कॉमन काढू शकतो. पण मी ट्राय करेन पहिला आणि दुसरा आवाज. इथे दिसतोय निगेशन पी, दोघांमध्ये सेम टर्म आलेला आहे विथ अँड सिम्बॉल. सो अँड सोबत मी त्याला कॉमन काढेल. कोणाला, निगेशन पी अँड सिम्बॉल कॉमन काढला मी. रिमेनिंग टर्म काय आहे बघूया. रिमेनिंग आहे माझा क्यू ऑर निगेशन क्यू. राहिलेला टर्म पण आपण ॲज इट इज घेऊन घेऊ. राहिलेला काय काय आहे, ऑर राहिलाय, पी राहिलाय अँड निगेशन क्यू राहिला. आता हा लॉ कोणता, कॉमन काढला म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. पुढे जाऊ. जेव्हा जेव्हा एखादी टर्म कॉमन काढली जाते तेव्हा ब्रॅकेटमध्ये ज्या टर्म राहिलेले ते सिम्प्लिफाय होतात. ओके, दिसेल तुम्हाला क्यू ऑर निगेशन क्यू. क्यू सोबत त्याचा स्वतःचा निगेशन आणि ऑर आला. स्टेटमेंट सोबत त्याचा स्वतःचा निगेशन आणि ऑर असेल तर आन्सर ट्रू येतो. सो याला मी रिप्लेस करेन मी ट्रूने. रिमेनिंग टर्म ॲज इट इज, निगेशन पी ॲज इट इज, अँड ॲज इट इज, ऑर ॲज इट इज, पी अँड निगेशन क्यू ॲज इट इज.
काय केलं मी इथे, ब्रॅकेटला सिम्प्लिफाय केला, निगेशनला सिम्प्लिफाय केला, म्हणजे हा आहे माझा कॉम्प्लिमेंट लॉ. पुढे जाऊ आपण. आता याच्यामध्ये निगेशन पी अँड टी आला, इथे दिसतो अँड टी असेल तर कॅन्सल होतो, अँड टी काढून टाकला, रिमेनिंग टर्म आहे माझी निगेशन पी और पी अँड निगेशन क्यू. आताच आपण कोणाला सिम्प्लिफाय केला, ट्रू वाल्याला. ट्रू कॉल जर का सिम्प्लिफाय केला तर त्याला आयडेंटिटी लॉ असं म्हणतात. ओके, नेक्स्ट. आता पी सोबत त्याचं निगेशन आहे का, नाही. पी सोबत डिफरंट स्टेटमेंट म्हणजे सिम्प्लिफाय होणार नाही, एकच ऑप्शन. आता एक्सपांड करा. एक्सपान्शन कसं करायचं, बाहेरचे स्टेटमेंट विथ सिम्बॉल दोघांच्या सोबत घ्यायचा. निगेशन पी लिहिला मी, ऑर लिहिला पहिल्या ब्रॅकेटमध्ये, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये पण निगेशन पी आणि ऑर लिहिला. त्याच्यासोबत काय येईल, त्याच्यासोबत येतील या दोन्ही टर्म. मध्ये काय राहील, मध्ये राहील मिडलवाला सिम्बॉल. इथे येईल पहिली स्टेटमेंट, इथे येईल दुसरी स्टेटमेंट, जे की आहे निगेशन क्यू. मी केला एक्सपांड. एक्सपांड मीन्स डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. पुढे जाऊ आपण. इथे पी ऑर निगेशन पी स्टेटमेंट सोबत त्याचा स्वतःचा निगेशन आहे, म्हणजे हा सिम्प्लिफाय होईल. ऑर आहे, आन्सर येईल माझा ट्रू. इथे निगेशन पी निगेशन क्यू डिफरंट स्टेटमेंट सिम्प्लिफाय होणार नाही, ॲज इट इज राहतील. निगेशन पी ऑर निगेशन क्यू माझा ॲज इट इज राहिला. मी कोणाला सिम्प्लिफाय केला, निगेशन वाल्याला, म्हणून याला कॉम्प्लिमेंट लॉ नाव येणार. नेक्स्ट, अँटीचा इफेक्ट. अँटी तर कॅन्सल होतो, अँटीला मी काढून टाकला, राहिला काय, अँड आणि टी जर निघून गेला तर लास्ट टर्म राहिली आहे निगेशन पी और निगेशन क्यू इज द फायनल आन्सर. म्हणजे आपण इथे 1 2 3 4 5 6 स्विचेस होते, त्यांना काढून फक्त कशामध्ये कन्वर्ट केला, ओनली 2 स्विचेसमध्ये कन्वर्ट केलेला आहे. इथे लास्टवाल्या स्टेटमेंटमध्ये आपण ट्रूला काढून टाकलं, ट्रू फॉल्सला सिम्प्लिफाय केला तर लॉला नाव असतो आयडेंटिटी. आता आपण लॉजिक मधला वन ऑफ द टफेस्ट क्वेश्चन बघतोय. काय क्वेश्चन आहे, पी डबल इम्प्लिकेशन क्यू इज इक्वल टू पी अँड क्यू और निगेशन पी अँड निगेशन क्यू. लेफ्ट हँड साईडने सुरुवात करेन मी, जे की होती पी डबल इम्प्लिकेशन क्यू. त्याला मी स्प्लिट करू शकतो बाय कंडिशनल लॉ यूज करून. पी डबल इम्प्लिकेशन क्यू कॅन बी रिटर्न एज अ पी देन क्यू अँड क्यू देन पी. स्प्लिट करता येतो. पी देन क्यू, ओके, याला सिम्प्लिफाय करू शकतो कंडिशनल लॉ आणि पी देन क्यू कॅन बी रिटर्न एज अ निगेशन पी ऑर क्यू, आणि क्यू देन पी ला लिहिता येतो निगेशन क्यू ऑर पी. इथपर्यंत आपण लॉ केले, लॉ यूज केले. आता याला आपण सिम्प्लिफाय करू. इथे पी सोबत क्यू आलाय, इथे पण सेमच पी सोबत क्यू आलाय. डिफरंट टर्म आल्या म्हणजे सिम्प्लिफाय डायरेक्टली होणार नाही, कॉमन निघत नाही. ओके, मग ऑप्शन काय राहतो, एक्सपांड करणं. एक्सपांड कसं करायचं, तर आधी आहे आपला निगेशन पी, लिहून घेतलं. ओके, हा निगेशन पी या पूर्ण स्टेटमेंट सोबत येईल. दुसरी स्टेटमेंट आहे माझी अँड निगेशन क्यू आर पी. ओके, ही झाली माझं पहिला एक्सपान्शन. आता दुसरा एक्सपान्शन काय असेल, निगेशन पी निघून गेलं, रिमेनिंग आहे आर क्यू. ओके, सो आय विल राईट डाऊन हिअर आर क्यू. आता हा आर क्यू आहे, हा सुद्धा एक्सपांड करायचा आहे आपल्याला याच्यासोबत. कोणासोबत, रिमेनिंग मीन्स अँड निगेशन क्यू आर पी. तुम्हाला इथे दिसेल आधी मी निगेशन पी ला याच्यासोबत एक्सपांड करायला घेतलाय, आणि नेक्स्ट रिमेनिंग होता माझा आर क्यू. आर क्यूला पण याच्यासोबत एक्सपांड करायला घेतलाय. बघू डिस्ट्रीब्युटिव्ह लॉने याचं एक्सपान्शन काय होईल. पहिला वाला बघूयात आपण, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉने एक्सपान्शन कसं होईल. तर हा होईल तुमचा निगेशन पी ॲज इट इज अँड सिम्बॉल ॲज इट इज. ओके, मिडलमध्ये ऑर ॲज इट इज, हा बाहेरचा निगेशन पी मी ॲज इट इज लिहून घेतला. एक्सपान्शन करताना बाहेरवाली टर्म विथ सिम्बॉल लिहून घ्या. इथला मिडलवाला सिम्बॉल मिडललाच राहील. आता आतमध्ये कोणत्या टर्म राहतील, रिमेनिंग. आतमधल्या ज्या टर्म येते ॲज इट इज. पहिली टर्म होती निगेशन क्यू, दुसरी टर्म आहे माझी पी. ओके, आणि इथे निगेशन पी साठी सिम्बॉल आहे. पुढे जाऊ आपण. हे तर झालं एक्सपान्शन पहिल्या वाल्याचं. आता दुसरा वाला एक्सपान्शन बघूया. हा पहिला वाला होता, दुसरा वाला हा वाला आहे, तो बघूया. कोणाचं एक्सपान्शन करायचं आहे मला, हा ऑर वाला सिम्बॉल ॲज इट इज ठेवला मी. ओके, क्यू ला एक्सपांड करायचं आहे.
क्यूचं एक्सपान्शन विथ निगेशन क्यू ऑर पी, तर असं होईल क्यू अँड पहिल्या ब्रॅकेटमध्ये क्यू अँड दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये पण क्यू अँड राहील. बाहेरची जी टर्म आहे ती ॲज इट इज राहते. मिडलवाला सिम्बॉल ॲज इट इज मिडलला राहतो. त्यानंतर आतल्या ज्या आहेत टर्म त्या आपण घेतो, ज्या की आहेत निगेशन क्यू आणि इथे आहे पी. चला, दोन्ही पण एक्सपान्शन आपले झालेले आहेत. आता सिम्प्लिफाय करू. कोण कोण याच्यामध्ये सिम्प्लिफाय होऊ शकतो? स्टेटमेंट सोबत जर त्याचा निगेशन आला तर सिम्प्लिफाय होतो. कुठे कुठे आलाय बघा, इथे आलाय पी सोबत निगेशन पी, इथे आलाय क्यू सोबत निगेशन क्यू, म्हणजे ते सिम्प्लिफाय होते. मध्ये अँड सिम्बॉल इथे पण अँडच आहे. ओके, स्टेटमेंट सोबत त्याचा निगेशन असेल आणि मध्ये अँड असेल तर आन्सर यप येतो. म्हणजे या दोन्ही पण स्टेटमेंट निघून जातील, त्यांच्या जागेवर येईल यप. इथे पण येणार यप. मिडलवाला सिम्बॉल ऑर इथला सिम्बॉल ऑर याच्या आधीचा सिम्बॉल देखील ऑर, आणि आधीच्या स्टेटमेंट आणि शेवटची स्टेटमेंट ती ॲज इट इज आहे. आधीची स्टेटमेंट आहे निगेशन पी अँड निगेशन क्यू. लास्टवाली स्टेटमेंट आहे म्हणजे क्यू अँड पी. आता इथे तुम्हाला दिसतो ऑर एफ, इथे पण ऑर एफ. रूल सांगतो ऑर एफ कॅन्सल होतो. जर मी ऑर एफला ह्या टर्मला जर मी कॅन्सल करून टाकला तर रिमेनिंग टर्म राहतात निगेशन पी अँड निगेशन क्यू, निगेशन पी अँड निगेशन क्यू, ऑर ऑर पी अँड क्यू. इथे क्यू अँड पी आलाय, आपण इंटरचेंज केला तर पी अँड क्यूज बनेल त्याचा, म्हणजे फायनल स्टेटमेंट मला मिळून जाईल.